सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आजपर्यंत आपण दासबोधाच्या 13व्या दशकातील 5व्या समासापर्यंतचा अभ्यास केला. आज आपण श्री दासबोध दशक 13वा समास 6वाचा अभ्यास करणार आहोत. हा 6वा समास, त्याचं नाव आहे लघुबोध. लघुबोध एकच शब्द आहे, पण त्याच्यात 2 शब्द आलेले आहेत. लघु म्हणजे लहान, शब्दाचा अर्थ आहे लहान. इथे त्याचा अर्थ आहे थोडक्यात, आणि बोध त्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे. बोध म्हणजे उपदेश. समर्थांनी या समासातून आपल्याला अगदी थोडक्यामध्ये उपदेश केलेला आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. अगदी थोडक्यामध्ये आणखीन काय सांगितलेलं आहे? स्पष्टपणे व निश्चितपणे साधना आणि साधनेची तात्विक पार्श्वभूमी सांगितली आहे. उपदेश आहे, बोध आहे. कोणत्या बाबतीत बोध आहे? तर निश्चितपणे साधना कोणती आणि त्या साधनेची तात्विक पार्श्वभूमी काय आहे ते सांगितलेलं आहे. पंचभूतांचा सारा पसारा साकार आहे. पंचभूत आपण जाणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हा जो पसारा आहे तो साकार आहे, आकाराला आलेला आहे, आणि म्हणून तो नाशवंत आहे. परंतु आत्मा मात्र निराकार आणि अविनाशी आहे. आपल्या मनाला जे आहे दृश्य वस्तू पाहण्याची सवयच लागल्याने आत्मा कसा ओळखावा, तो कसा आहे, ही गोष्ट आपल्याला कळत नाही. यासाठी आपण संतांपाशी जावे. संतच आपल्याला आत्मज्ञान होण्याआधी नित्यानित्य विवेक आणि सारासार विचार कसा करावा ते शिकवतात. स्वतः समर्थांनी याच्याकरता आपल्याला 2 समासातून यापूर्वी मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. त्या समासाचं नावच होतं सारासार विचार, नित्यानित्य विवेक. नित्यानित्य विवेकाने जर आपण नित्यानित्य विवेक केला, त्यामध्ये 2 शब्द आहेत ते वेगळे काढले, नित्य आणि अनित्य. या बाबतीत जर आपण विवेक केला तर खरा मी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. समर्थ सांगतात, नित्यानित्य विवेकाने खरा मी कोण आहे याचा शोध घ्यावा. सारासार विचाराने खरा करता कोण आहे याचा शोध घ्यावा. 2 विवेक आहे, त्यापैकी पहिल्या विवेकाने काय करायचं? खरा मी कोण आहे याचा शोध घ्यायचा, आणि सारासार विचाराने खरा करता कोण आहे याचा शोध घ्यायचा. सगुण सगळे चंचल आणि अलीकडचे आहे, म्हणून त्याच्या पलीकडे आपली दृष्टी पोचवावी. हे जे सगुण आपल्याला जे जे दिसतं ते सर्व कसं आहे? चंचल आहे, अलीकडचं आहे. म्हणून समर्थ सांगता आपल्याला की आपली दृष्टी त्याच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मापर्यंत पोचवावी. संपूर्ण आत्मनिवेदन करावे आणि निर्गुणाशी, निश्चळाशी, निराकाराशी आपण अनन्य व्हावे, आणि अशा रीतीने आपलं मानवी जीवन धन्य करून घ्यावे. पंचभूताचा हा अफाट पसारा दिसतो खरा, पण तो नाशवान आहे. आज आहे तर उद्या नाही. हे सांगताना समर्थ म्हणतात, ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांची नावे प्रथम आपण शिकून घेऊया. त्यानंतर प्रत्यक्ष अनुभवाने
त्यांचे स्वरूप आपण समजून घेऊ. त्यासाठी त्यांच्यामध्ये शाश्वत कोणते आणि अशाश्वत कोणते हे प्रत्यक्ष प्रमाणाने म्हणजे पुराव्याने आपण निश्चित करावे. आता पंचभूतांचा विचार करू. आपण त्यांचे स्वरूपही समजून घेऊ. त्यांच्या सारासार काय आहे हे देखील आता समर्थ मी सांगतो तुम्हाला. ते तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. पंचभूतांना आपण ऐकलेली आहेत, आत्ता नुकतीच ऐकलेली आहे. आता त्यांचे स्वरूप सांगतो ते ऐका. पृथ्वी म्हणजे जमीन, पृथ्वीचा अर्थ आहे जमीन. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, यामध्ये सूर्य वगैरे सारखे तेजस्वी पदार्थ येतात. वायू म्हणजे वारा आणि आकाश म्हणजे संपूर्ण जागा. आता यानंतर सर्वांनी आपल्या मनात शाश्वतपणाचा विचार करा. याच्यामध्ये शाश्वत म्हणजे कायम टिकणारे काय आहे. समर्थ आपल्याला उदाहरण देतात. ते म्हणतात, थोडा दृष्टांत जो आहे, उदाहरण आहे, ते समर्थांच्या काळातलं आहे, थोडं जुन्या काळातलं आहे. ते म्हणतात, भात शिजला नाही, भात शिजला की नाही हे तांदूळ हातात घेऊन चाचपून पाहतात. त्यावरून सबंध भाताचे स्वरूप ध्यानात येते. त्याचप्रमाणे थोड्या अनुभवांवरून दृश्य विश्वाचा स्वभाव आपण समजून घ्यावा. पृथ्वीच्या बाबतीत आपल्याला असे आढळते की मातीची रचना करता येते. पृथ्वी म्हणजे जमीन, पण जमीन याचा अर्थ माती पण आहे. पृथ्वीच्या बाबतीत आपल्याला असे लक्षात येते की मातीची रचना करता येते, पण ती रचना मोडते. हा तर प्रत्यक्ष अनुभवच आहे. म्हणून या दृश्य विश्वात अशा कितीतरी रचना होतात आणि कालांतराने त्या मोडतात. यासाठी जे रचले जाते ते मोडते. हे पृथ्वीच्या बाबतीत आपल्याला अनुभवाला येते. त्याचप्रमाणे पाणी आटून जाते, अग्नी पेटतो आणि तो विझूनही जातो, आणि वारा तर वाहतो व थांबतो सुद्धा. आकाशात दिसणारा अवकाश नावापुरताच असतो, पण तो सुद्धा विचार केल्यावर शिल्लक उरत नाही. तात्पर्य काय? सारांश, पंचभूतांपासून निर्माण झालेले काहीही कायम टिकणारे नाही, आणि कायमस्वरूपी टिकेल हे सुद्धा शक्य नाही. स्वामीजी सांगतात, याप्रमाणे 5 भूतांचा पसारा सांगितला, आणि हा पसारा नाशिवंत आहे ही गोष्ट अगदी निसंशय आहे. पण आत्मा मात्र शाश्वत आहे. आत्मा सत्य आहे, अविनाशी आहे, पण तो निराकार आहे, त्याला आकार नाही. जे साकार आहे ते नाशिवंत आहे, आणि जे निराकार शाश्वत नित्य आहे. पण साकार व निराकार एकमेकामध्ये मिसळल्यासारखे दिसतात. म्हणून सारासार विचार करून ते वेगळे करावे आणि मी कोण आहे याचा शोध घ्यावा. ज्याप्रमाणे आपल्याला उदाहरण माहीत आहे राजहंसाचं, त्याच्याकडे सारासार बुद्धी आहे. तो सारासार विचार करून दूध तेवढे ग्रहण करतो आणि पाण्याचा त्याग करतो. समर्थ ते सांगतात, साकार आणि निराकार एकमेकांमध्ये मिसळलेले आहे. म्हणून आपण सारासार विचार करून ते वेगळे करावे आणि मी कोण आहे याचा शोध घ्यावा. आपल्याला विचारलं एखाद्या वेळेला आपली ओळख, तर आपण तो मी आहे. दरवाजा बंद असेल, आपण बाहेरून वाजवला, आतून विचारतात कोण आहे, आपण म्हणतो मी आहे. मग ओळखलं तर ठीक आहे, दरवाजा उघडतात. पण ओळख नाही विचारतात मी म्हणजे कोण. मग आपण सांगतो मी म्हणजे कोण, आपले जे नाव असे सांगतो. या शरीराला जे नाव ठेवलेलं आहे ते सांगतो, पण खरा मी तो नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपण खरा मी कोण आहे
याचा शोध घ्यावा. आत्मा कळायला समजायला फार कठीण आहे. ज्ञाना वाचून तो इतर कशानेही होत नाही. मग आपल्याला आत्म्याची ओळख होणार नाही का? आपल्याला ज्ञान होणार नाही का? होईल. पण समर्थ म्हणतात त्यासाठी संतांकडे जावे, त्यांना शरण जावे आणि त्यांनाच आत्मा कसा ओळखावा ते विचारावे. या बाबतीमध्ये भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात अर्जुनाला 4थ्या अध्यायातून, संतांना शरण जा, त्यांना प्रश्न विचारा आणि मग ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपलं समाधान करतील. तो श्लोक असा आहे, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्वदर्शिनः. संतांबद्दल इथे 2 विशेषण आलेली आहे. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, ते ज्ञानी तर आहेतच पण तत्वदर्शी आहे. त्यांना तू काय कर, तू शरण जा. तद्विधी प्रणिपातेन, प्रणिपात म्हणजे त्यांना साष्टांग दंडोत घालून, परिप्रश्नेनं त्यांना आपल्या मनातील प्रश्न विचार, पण संसारातले नाही, परमार्थातले. आता आपण ऐकलं असेल, मी कोण आहे, आत्मा कोण आहे याची ओळख करून द्या असा प्रश्न विचारायचा. पण त्यापूर्वी 2 गोष्टी सांगितल्या. परिप्रश्नेनच्या अगोदर सांगितलं प्रणिपातेनं आणि नंतर सांगितलं सेवया, त्यांची सेवा करायची. संतांची, ज्ञानीपुरुषांची सेवा करायची. मग ते काय करतील? उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते ज्ञानम उपदेक्षन्ति, ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. आत्मा कसा ओळखावा ते सांगतील. आत्मस्वरूप कसे आहे हा प्रश्न संत महात्म्यांना विचारला तर ते उत्तर देतात. आत्मा अविनाशी आहे, आत्म्याला जन्म नाही आणि म्हणून त्याला मृत्यूसुद्धा नाही. निराकारात आकाराचा भास होतो. आत्मा ब्रह्म कसा आहे? निराकार आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये आकाराचा भास होतो. दोन्ही एकमेकांमध्ये मिसळल्यासारखे भासतात. म्हणून निराकार आणि आकार यांना विवेकाने, सारासार बुद्धीने एकमेकांपासून वेगळे करावे. जे जे निराकार आहे ते ते सर्व नित्य आणि शाश्वत आहे, तर याच्या उलट जे जे साकार आहे ते ते सर्व अशाश्वत आहे, अनित्य आहे. साकार निराकाराचे गुणधर्म विवेकाने जाणणे, साकार आणि निराकाराचे हे गुणधर्म विवेकाने जाणणे यालाच नित्यानित्य विचार असे म्हणतात. त्याचप्रमाणे जे सार आहे त्यात असाराचा भास होतो, जे असार आहे त्यामध्ये साराचा भास होतो. पण मनुष्याने सारासार विचार करून सार आणि असार वेगळे शोधून काढावे. वास्तविक 5 भूतांपासून निर्माण झालेले सगळे माईक आहे. माईक म्हणजे मायेपासून तयार झालेले आहे आणि ते सर्व मायेच्या अधीन आहे. म्हणजे ते जसे दिसते तसे ते नाही आहे. माया शब्दाचाच अर्थ असा आहे, जी नाही ती. संस्कृत शब्द आहे तो आणि त्यामध्ये 2 अक्षर आहेत. मा शब्दाचा अर्थ आहे नाही आणि याचा अर्थ आहे नाही, जी. म्हणून मायाचा अर्थ आहे जी नाही ती. मग मायेने तयार केले कसे असतील तर ते जसे दिसते तसे नाही. आणि याच्या उलट आत्मा जो आहे तो अगदी एकच आहे, पण तो सर्व विश्व व्यापून आहे. 4ही भूतांच्या मध्ये आकाश व्यापून असते, पण ते लगेच लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे आकाशात आत्मस्वरूप दाटपणे गच्च भरलेले आहे. निश्चयाने सूक्ष्म विचार करून पाहिले असता आकाश आणि ब्रह्मवस्तू
यामध्ये भेदच नाही असे अनुभवाला येईल. आकाश देखील आपल्याला भासते, आकाशाचा भास होतो, इंद्रियांना गोचर होते, म्हणजे ते स्थलकालाच्या उपाधीने आवरलेले आहे. ही उपाधी बाजूला सारली तर ते अतींद्रियच असते. वास्तविक आकाश कसं आहे? अतींद्रिय आहे, पण आपल्या ते भासतं. म्हणून अतींद्रिय, निरुपाधी, निराभास आणि अविनाश गगनासारखे ब्रह्मस्वरूप आहे. ही सर्व विशेषणं ब्रह्माची आहेत. अतींद्रिय, निरुपाधी, निराभास, अविनाश. म्हणून समर्थवादी म्हणतात, आता हे विवेचन पुरे, परंतु जे अनुभव घेण्यात गेले असता अविनाश राहते ते ब्रह्म होय. तेच ब्रह्मस्वरूप मनन निधिध्यासाने आपल्या अनुभवाच्या कक्षेत आणावे. म्हणजे आपण त्या ब्रह्मस्वरूपाचा मनन करून निधिध्यासाने अनुभव घ्यावा. परमात्म स्वरूप निराकार आहे, हाच सर्व सारासार विचारांचा मतितार्थ आहे. त्याचप्रमाणे आपण कोण हा सुद्धा विचार आपण करायलाच पाहिजे. ज्यावेळी देहाचा अंत होतो, शरीराचा अंत होतो, म्हणजे शरीरातून आत्मा निघून जातो, त्यावेळी वायू देह सोडून जातो. वायू आपल्या शरीरामध्ये आहे, तो शरीर सोडून जातो. हे जर कोणाला खरे वाटत नसेल तर समर्थांनी आपल्याला एक प्रयोग सांगितलेला आहे. कोणता प्रयोग? आत्ताच श्वास कोंडून धरावा. प्रयोग काय? आत्ताच श्वास कोंडून धरावा. श्वास कोंडून धरल्यावर, श्वासोच्छ्वास थांबल्यावर जी अवस्था होते, आपला देह पडतो, आपण गुदमरून मरून जाण्याची अवस्था येते. म्हणून देहाचा अंत होतो, त्यावेळी वायू म्हणजे वारा देह सोडून जातो. देह पडला की त्याला जुन्या भाषेत, ग्रामीण भाषेत मढे म्हणतात, प्रेत म्हणतात. देह पडला की देहाला म्हणतात मढे. या मढ्याच्या अंगी करते पण कधी दृष्टीत पडत नाही. मढ हालचाल करत नाही, कोणत्याही कृती करत नाही. देहाच्या शिवाय वायूला काही करता येत नाही. पण नुसता देह उपयोगी आहे का? जर वायू नसेल तर देहाचा काही उपयोग नाही. म्हणून म्हणतात देहाशिवाय वायूला काही करता येत नाही आणि वायूच्या शिवाय देहालाही काही करता येत नाही. म्हणून विचार केला तर असे लक्षात येते की एकमेकांच्या सहकार्याशिवाय एकमेकाला काहीच करता येत नाही. वर सहज पाहिले तर माणूस दिसतो, पण विचार करून पाहिले तर काहीच नाही असे दिसते. यावरून अभेद भक्तीचे लक्षण काय ते आपण ओळखावे. मी करताय, मी करता आहे असे जर म्हटले तर सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडून आल्या पाहिजेत, नाही का? जर मी करताय तर माझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण जर त्या तशा घडून येत नसतील तर मी करताय असे म्हणणे व्यर्थ आहे. म्हणून मी करता नाही हे आपोआपच सिद्ध झाले. आता मी करता नाही हे जर खरे आहे तर मी भोगता नाही हे देखील खरेच आहे. भोगता म्हणजे उपभोग घेणारा, सुखदुःखाचा उपभोग घेणारा, त्याला म्हणतात भोगता. समर्थ म्हणतात जर मी करता नाही तर मी भोगता देखील नाही हे देखील खरेच आहे. परंतु जो सूक्ष्मपणे विचार करील त्यालाच याचे आकलन होईल, त्यालाच हे विचार कळतील. ज्याला असा विचार करता येत नाही त्याला ही गोष्ट कळणार नाही. जेथे सारासाराचे सूक्ष्म मनन नाही तेथे परमार्थ काहीच नाही. आपला परमार्थ
झाला असं कधी म्हणता येईल, ज्या वेळेला आपल्याला साराचा विचार करता येईल. नाही तर परमार्थ काहीच नाही. जे खरे स्वरूप आहे त्याची कल्पना तेथे येणे शक्यच नाही. सूक्ष्म वस्तूच्या अनुभवाला जर न्याय असे म्हटले, सूक्ष्म वस्तूच्या अनुभवाला जर न्याय असे म्हटले तर त्या वस्तूचा अनुभव नसणे याला अन्याय म्हणावा लागेल. जो जन्मांध आहे, जन्मापासून अंध आहे, त्याला नाना प्रकारच्या रत्नांची परीक्षा करताना शक्यच नाही. म्हणून निर्गुण स्वरूपाशी अनन्य होणारा, निर्गुणाशी तद्रूप होणारा ज्ञानी पुरुष त्रिवार धन्य आहे. संपूर्ण आत्मनिवेदन साधल्याने तो मोठा श्रेष्ठ उत्तम पुरुष म्हणून मान्यता मिळवतो. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 13व्या दशकातील लघुबोध नावाचा 6वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण